सर नमस्कार. नमस्कार सर. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी 30 जानेवारी 2026 रोजी आळेफाटा येथील तुलसी मंगल कार्यालयामध्ये 11 वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केलेले आहे. आम्हाला तुमच्या माध्यमातूनच, मीडियाच्या माध्यमातून ही माहिती मिळालेली आहे. परंतु बातमी पाहिल्या माझ्या मनामध्ये ही गोष्ट आली की तुम्ही आता नारंगावला होता, मी एका लग्नानिमित्तानं होतो. तुमच्याकडून माहिती मिळाली की उद्या ते आयोजन केलेलं आहे. पण साहेब एक गोष्ट महत्त्वाची सांगणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे आमचे नेते आदरणीय अतुलजी बेनके साहेब हे आज सकाळपासून, मला तर काल रात्रीपासून बारामतीमध्ये दादांच्या अंत्यविधीसाठी गेलेले आहेत. ते अद्यापही बारामतीवरून आलेले नाहीत. आणि मला वाटतं ते जर आपल्या तालुक्यामध्ये आले नसतील तर त्यांचं शेड्यूल त्या ठिकाणी, ज्यावेळी मी माहिती घेतली त्यावेळी असं समजलं की उद्या सावरण्याचा विधी असल्यामुळं बेनके साहेब त्या ठिकाणी असणार आहेत. मग माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की अतुलजी बेनके साहेब हे पवार कुटुंबाचे अत्यंत जवळचे घटक आहेत. त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, सुप्रियाताई, सुनेत्राताई, पारदादा असतील, रोहितदादा असतील, या सगळ्या कुटुंबासमवेत त्या ठिकाणी ते आहेत. त्या दादांच्या जाण्यामुळं पवार कुटुंबावर जेवढं दुःख कोसळलेलं आहे, संकट कोसळलेलं आहे, तितकंच बेनके परिवारावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती त्या ठिकाणी संकट आहे किंवा ते दुःख आहे. या निमित्तानं आदरणीय बेनके साहेब तालुक्यामध्ये नसतील तर त्यांना आदरणीय आमदार साहेबांनी, शरददादा सोनवणे साहेबांनी फोन करून विचारलं आहे का? माहिती त्या ठिकाणी त्यांना शोकसभेच्या निमित्तानं दिली आहे का? कारण आमचा नेता त्या शोकसभेला नसेल तर कार्यकर्ते कसे येतील? आणि जर इतर पक्षांच्या प्रमुखांना तुम्ही तालुक्यामध्ये न विचारता शोकसभेचं आयोजन केलं असेल तर हे किती संयुक्तिक आहे? मग या निमित्ताने काही राजकारण, या निमित्ताने काही उगाच त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे राजकीय सलोखा संपत चाललाय का? राजकीय जीवनात काम करताना व्यक्तिगत सलोखा या दुःखद घटनेमध्ये ठेवायला पाहिजे. दादाने जर ती खात्री केली नसेल, बेनके साहेबांनी याची काही माहिती नसेल, तर मला वाटतं ती खातरजमा करून शोकसभेच्या आयोजनाची वेळ ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आदरणीय शरददादा सोनवणे हे सुद्धा काल बारामती या ठिकाणी होते. तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून त्या ठिकाणी त्यांनी घटनास्थळाची सुद्धा पाहणी केली. आणि नक्कीच पक्षाच्या पलीकडे जाऊन अनेकांना या घटनेमुळे दुःख आणि वेदना त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आदरणीय शरददादा सोनवणे यांचा कोणाला डावलण्याचा हेतूसुद्धा नसेल. पण मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे अतुलजी बेनके साहेब हे जर बारामतीमध्ये असणार आहे, सावरण्याचा विधीसाठी थांबणार आहेत, उद्या दुपारी कधी ते त्या ठिकाणून ते निघणार असतील तर त्यांनी शोकसभेला येणं ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्यामुळं आदरणीय सोनवणे साहेबांनी सुद्धा तातडीने या निमित्तानं त्यांच्याशी चर्चा मसलं त्या ठिकाणी करावी. इतर पक्षांनी, जसं की भाजपचे आपले प्रमुख म्हणून तालुक्याचे आदरणीय नाना आपले संतोष नाना त्या ठिकाणी काम करत आहेत, काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत, अनेक RPIचे काही प्रमुख आहेत, त्या पक्षाचे आहेत, म्हणजे पक्षामध्ये जे प्रमुख मंडळी काम करत आहेत, शिवसेना दोन्ही पक्षाचे प्रमुख तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहेत किंवा समन्वयक त्या ठिकाणी आहेत. या सगळ्यांना बोलून विश्वासामध्ये घेऊन सभेचं आयोजित करणं हे अत्यंत संयुक्त त्या ठिकाणी होईल. सगळ्या पक्षाचे लोक आता पक्ष विसरून त्या ठिकाणी शोकसभेला येणार आहेत. त्यामुळं राजकीय जोडे बाजूला ठेवून आदरणीय दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, एक धडाडीचा जिल्ह्याचा नेता, पश्चिम महाराष्ट्राचा आवाज, महाराष्ट्राचा आवाज म्हणून दादाकडे त्या ठिकाणी पाहिलं जात होतं. आजही आठवण दाटला की डोळ्याच्या कडा पाणवतात. अनेक मायमावल्या त्या ठिकाणी घरामध्ये रडतायत. एक घरातला माणूस गेल्याचं सुद्धा कसं पडावं तशी परिस्थिती तालुक्यामध्ये आहे. आणि म्हणून शोकसभा घेत असताना सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन शोकसभा आमदार साहेबांनी घ्यावी ही ज्या निमित्त माझी कळकळी त्यांना विनंती आहे. आणि म्हणून सद्यस्थिती काय आहे याची जाणीव आपल्याला आहे. आपण आमदार महोदयांना या ठिकाणी अवगत करावं. आपण अतुलजी बेनके साहेबांना सुद्धा पत्रकार महोदयांनी विचारावं की नेमकं तुम्ही तालुक्यामध्ये आहात का? तुमचं आणि अतुल बेनकेंचं काही बोलणं झालंय का? नाही, मी माहिती घेतली त्यावेळी मला असं समजलं की ते अजून बारामतीमध्ये आहे. मग त्यावेळी मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्या कुटुंबामध्ये ते असल्यामुळं मला त्यांच्या समोरचे काही सहकारी होते, त्यांनी सांगितलं की सावरण्याच्या विधी करता थांबणार आहेत. मग माझी खात्री पडली की ते उद्या येऊ शकणार नाहीत. त्यांचा माझा संपर्क फोनवरती झालेला नाही, कारण त्या ठिकाणी ते पवार कुटुंबासमोर असल्यामुळं थेट संपर्क माझा काही होऊ शकला नाही. माझी आपल्याला वाणीसाहेब सुद्धा विनंती आहे की आपण त्यांचं सुद्धा म्हणणं घ्या. घाई गडबड करून बोलणं झालं असेल ना कोणाचं? शरददादांचं बोलणं झालं असतं तर त्यांनी वस्तुस्थिती मांडली असती, त्यांनी माहिती घेतली असती. संतोष नाना खैरे असतील,
अतुलजी बेनके साहेब असतील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष असतील, या सगळ्यांशी बोलून त्यांनी शोकसभेचं आयोजन करणं गरजेचं आहे. तसं जर केलं नसेल तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी अतुल बेनके साहेबांना विश्वासात न घेता सभा लावली असेल तर नक्कीच ते सुद्धा त्यामध्ये सभेमध्ये सहभागी होण्याचा करता बाकीचे लोक येणं आवश्यक आहे. त्यांनी खात्री करावी आणि मग शोकसभेचा पुन्हा एकदा वेळ द्यावी. काही हरकत नाही आहे. म्हणजे की दादाने न विचारता काही लावला असेल तर तालुक्याचे प्रमुख म्हणून, तालुक्याचे पालक म्हणून त्यांनी निर्णय घेतला तर सगळ्यांना मान्यच आहे. पण आमची मागणीच एवढी आहे की तुम्ही बाकी पक्षातील लोकांना विश्वासात घेऊनच सभेचं आयोजन करा. आणि हीच विनंती आहे. वेळ आपली 11ची आहे ती 4 होईल, 4ची 5 होईल, काही फरक पडणार नाही. तालुक्यातील सगळ्या लोकांच्या, सगळ्या जनतेच्या भावना या त्या घटनेशी फार जवळच्या निगडीत आहेत. सगळेजण त्या निमित्तानं खरं तर दादांना मिस करतायत की दादा आपल्यातून नाही आहेत. त्यांचं जे काही अपघाती निधन झालं त्यामुळे सगळेजण दुःखी आहेत. त्यामुळे सगळ्यांना विश्वास घेऊन त्या ठिकाणी सभेचं आयोजन करा, हीच नम्रतेची कळकळी विनंती माझी आदरणीय आमदार शरद सोनवणे यांना आहे. आणि आपणही त्या निमित्तानं त्यांना अवगत करावं. आपल्या माध्यमात त्यांना ही माहिती मला देण्याच्या करता खरं तर त्यांचाही फोन मी या ठिकाणी लावत होतो, तर दादांचा फोन या ठिकाणी लागला नाही. म्हणून आपण योगासोबत आहोत, ही माहिती जाणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून हा केला एक प्रामाणिक प्रयत्न आहे. धन्यवाद. आणि आमदार अतुल बेनके जर उद्या बारामतीस किंवा थांबले, शोकसभेला येऊ शकले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शोकसभेला जाणार की ॲबसेंट राहणार? आता सर्व पक्ष आल्यामुळे इथे पक्षाचा काही संबंध येत नाही. हा आम जनतेचा तो जो शोकसभा आहे ती आहे. त्यामुळे इथं पक्षाची पादत्राणं बाहेर काढून तुम्ही त्या सभेला असणार आहात. त्यामुळे आलेला माणूस हा काय पक्षाचा आहे आणि हा नाही आहे असा विषय नाही आहे. पण आदरणीय अजितदादा ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, ते कुटुंब प्रमुख आहेत त्या पक्षाचे, तेच आपल्यामध्ये नाहीत. तेच त्यांचं निधन झालेलं आहे. त्या तालुक्यात त्या पक्ष नेतृत्व करणारे अतुलजी बेनके साहेब आहेत. त्यांना सुद्धा, खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांना सुद्धा या सभेला बोलवणं, कारण खासदार साहेब सुद्धा या तालुक्यामध्ये आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत आणि त्या पवार कुटुंबाशी ते निगडीत आहेत, त्या पक्षाचे ते घटक आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा विश्वास घेऊन ही सभा लावणं सभा लावणं संयुक्तिक होईल असं मला वाटतं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.